श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिला आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर ॲन्सर. म्हणजे खाली काही सेट्स दिलेले आहेत, त्यामधील कोणते इक्वल सेट्स आहेत आणि कोणते नाहीत हे आपल्याला काय जस्टिफाय करायचे आहे. चला आपण एक एक सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. त्यामधील पहिला कोणता आहे तर सेट ए एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. आता हे तुम्ही बघितलं तर हे काय रूल मेथडनुसार आहे. कोणत्या रूल मेथडनुसार. आता आपल्याला हे एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 3x - 1 इज इक्वल टू 2 हे आधी आपण काही सॉल्व्ह करून घेऊया. 3x - 1 इज इक्वल टू 2. देअरफॉर 3x इज इक्वल टू, आता तुम्ही हे बघितलं तर -1 आहे, इकडच्या साईडला गेलं तर ते काय मायनसचं प्लस होतं, म्हणून 2 प्लस काय होणार आहे 1. देअरफॉर 3x इज इक्वल टू 3 आणि नंतर x इज इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेल्यानंतर इकडच्या साईडला गेल्यानंतर काय होतं डिव्हिजनला होतं 3/3. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार आहे तर 1. म्हणजे आपल्याला काय एक्सची व्हॅल्यू इथं काय भेटलेली आहे. आणि हे काय होतं म्हणजेच a इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय आहे 1, त्यामुळं a इज इक्वल टू 1 होणार आहे. आणि हे बघितलं तर तुम्ही काय लिस्टिंग मेथडमध्ये आलेलं आहे. आता आपण काय b ची व्हॅल्यू काढूया. b इज इक्वल टू x such that x is a natural numbers but x is neither prime nor composite. आता तुम्ही हे बघितलं तर काय दिलेलं आहे x सच दॅट x इज ए नॅचरल नंबर. x काय आहे नॅचरल नंबर आहे, पण तो x आहे तो काय नायदर प्राईम आणि नॉर कॉम्पोजिट, पण तो काय प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबरही नाही. नॅचरल नंबर्स तुम्हाला माहीत असतील की 1 पासून सुरू होतात, पण असा नंबर तो आहे की प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. असा नंबर ओन्ली काय 1च आहे की तो प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. म्हणून ह्याचंही आन्सर काय आलेलं आहे 1. ओके. आता c इज इक्वल टू काय आहे x सच दॅट x एलिमेंट n आणि काय x इज स्मॉलर दॅन 2. तुम्ही या सेटमध्ये बघितलं तर x काय आहे म्हणजे एलिमेंट n आहे, म्हणजे काय नॅचरल नंबर आहे, आणि x आहे ते 2 पेक्षा काय आहे कमी आहे. आता नॅचरल नंबरची सुरुवात काय 1 2 3 4 अशा नंबर्सपासून होते, राईट. म्हणजे 1 2 3 4 अशा नंबर्सपासून होते, आणि तो काय 2 पेक्षा कमी आहे, ह्यापेक्षा कमी आहे, म्हणजे असा नंबर कोणता होणार आहे तर 1 हा नंबर होणार आहे. म्हणून c इज इक्वल टू काय 1. आणि ह्याला आपण काय थर्ड नंबर देऊ. तुम्ही बघितलं तर a ची व्हॅल्यू ही 1 आलेली आहे, b ची व्हॅल्यू ही 1 आलेली आहे, c ची व्हॅल्यू ही 1च आलेली आहे. त्यामुळं फ्रॉम 1 2 and 3 ह्यावरून काय a इज इक्वल टू b इज इक्वल टू c, म्हणजे हे काय सेम आहेत, सेट आहेत, ते इक्वल सेट आहेत ड्यू टू they contain same element. They contain
सेम एलिमेंट. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. गिव रिझन फॉर युअर आन्सर. म्हणजे इथं काय सेट ए आणि सेट बी दिलेलं आहे, ते इक्वल आहेत का हे काय डिसाईड करायचं आहे आणि त्याचं काय रिझन लिहायचं आहे. ओके, आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. ए इज इक्वल टू, आता सेट ए इज इक्वल टू काय आहे, इवन प्राईम नंबर. इवन प्राईम नंबर्स. आता इवन प्राईम नंबर म्हणजे असा कोणता आहे इवन प्राईम नंबर, तर ओनली 2. फक्त 2 हाच आहे काय आहे इवन प्राईम नंबर आहे. बी इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू काय 13. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे 7x - 1 इज इक्वल टू 13. म्हणजे आपल्याला आधी हे काय एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 7x - 1 इज इक्वल टू 13 हे सॉल्व करावं लागणार आहे. 7x - 1 इज इक्वल टू 13. म्हणजेच काय होणार 7x इज इक्वल टू 13 आणि इकडं गेल्यानंतर काय होणार आहे प्लसचं मायनसचं प्लस होणार आहे. म्हणजेच काय इज इक्वल टू 1. देअरफॉर काय होणार 7x इज इक्वल टू 14. ओके, इज इक्वल टू काय होणार आहे एक्स इज इक्वल टू, आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेल्यानंतर काय होतं डिव्हिजनमध्ये होतं, त्यामुळं काय 14/7. 7 1 7, 7 2 14. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती होणार आहे 2 होणार आहे. म्हणजे आपल्याला काय एक्सची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 2 भेटलेली आहे. एक्स इज इक्वल टू 2 म्हणजेच काय बी इज इक्वल टू आपल्याला काय भेटलेलं आहे 2. एक्स म्हणजेच काय बी सेट. ओके, हे आता आपण सेकंड लिहूया. आणि फ्रॉम 1 and 2 वरून, फ्रॉम 1 and 2 वरून काय होत आहे तर ए इज इक्वल टू बी होते, कारण दोन्हीचीही काय व्हॅल्यू सेम आलेली आहे 2 आलेली आहे. ए इज इक्वल टू बी, कारण काय आहे त्याचं बिकॉज दे कंटेन काय सेम एलिमेंट. सेम एलिमेंट कोणतं तर 2 इज इक्वल टू 2, दॅट इज 2. स्टुडंट्स, आज आपले प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 म्हणजे कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.